हाय एव्हरीवन, कशा मित्रांनो तुम्ही बघा आता पर्यटन मॅथ अँड कॉमर्स कोचिंग क्लासमध्ये आपल्या संपूर्ण विद्यार्थ्याचं हार्दिक स्वागत आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अकाउंट बघत आहे. तर बीकॉम सेकंड इयर एनईपी सेमिस्टर थर्ड. कोणतं सेमिस्टर थर्ड? कंपनी अकाउंट, इश्यू ऑफ शेअर्स. कोणतं चॅप्टर चालू आहे बेटा? आपला इश्यू ऑफ शेअर्स. क्वेश्चन अंक 1 मध्ये येणार. कशामध्ये येणार बेटा तुम्हाला? क्वेश्चन अंक 1 मध्ये. तर बघा आता मित्रांनो, नेहमीप्रमाणे आता आपण यावेळेस सुद्धा जीकेचं 3 क्वेश्चन बघणार आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक्झाम्पल गणिताचं बघूया आपण. तर पहिले सुरुवातीला काय बघायचं बेटा आपल्याला? जीकेचे थोडीशी माहिती. हनुमान जी का जन्म हुआ था तब कौन सा वार था? कौन सा वार था बेटा? कौन सा वार था? मंगलवार. मंगलवार, मराठीमध्ये मंगळवार, हिंदीमध्ये मंगलवार बोलते हैं. तो उसके बाद सेकंड नंबर, हनुमान जी का जन्म कौन से राज्य में हुआ? कौन से राज्य में हुआ बेटा? महाराष्ट्र राज्य में. कौन से राज्य में हुआ? महाराष्ट्र के राज्य में. कौन से राज्य में हुआ था? महाराष्ट्र के राज्य में. उसके बाद थर्ड नंबर, हनुमान जी का जन्म कौन से गाव में हुआ था? कौन से गाव में हुआ था? या पहिले आपण त्या क्वेश्चन मध्ये सुद्धा गाव आणि काय बघितलं होतं? पर्वत. तर बघा, अंजनेरी पर्वत, त्र्यंबकेश्वर. कोणतं गाव? त्र्यंबकेश्वर. महाराष्ट्रामध्ये आहे त्र्यंबकेश्वर. तिथं आहे नाशिक. कोणतं गाव बेटा? नाशिक. नाशिकमध्ये अंजनेरी पर्वत आहे, त्या ठिकाणी हनुमानजीचा जन्म झाला होता. ओके बेटा, समजलं? आता नेक्स्ट बघूया. आता आपण काय बघूया? आपण एक्झाम्पल नंबर 3 गणित. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवरती गणित दिलेलंच आहे. त्या गणिताचा तुम्ही काय करायचं बेटा? स्क्रीनशॉट काढजा. रीराईट काढून घेणे. तुम्ही ते स्क्रीनवरती युट्यूबवर पाहता पाहता डबल स्क्रीन करून गणित पाहणे आणि ते गणित एक्झाम्पल युट्यूबवर पाहणे, असं करू नका बेटा. तुम्हाला अगर खरोखर पास व्हायचं असेल आणि गणित समजून घ्यायचं असतील तर तुम्ही काय करा बेटा? ते रीराईट करून घ्या गणित, म्हणजे ते लिहून घ्या. लिहून घेतले ना तर खूप चांगल्या प्रकारे राहणार. आप अगर लिख लेंगे तो बहुत अच्छा रहेगा. लिखना बहुत अच्छा है. लिखेंगे तो आपको एग्जाम्पल समझ में आएगा, नहीं तो एग्जाम्पल समझ में नहीं आएगा. इसलिए मैं बोलता हूँ कि आप गणित एग्जाम्पल लिखो. अच्छा, ठीक है. तो देखो बच्चों, आपको वो एग्जाम्पल में दिया है, मैं पढ़ के बताता आपको, देख लो उसपे. श्री विवेक कंपनी ऑथोराइज शेयर्स कैपिटल डिविडेंड इनटू 1 लाख शेयर्स. कितने बताए उन्होंने? 1 लाख शेयर्स ऑफ ₹20 ईच. यानी कि ऑथोराइज जो शेयर्स है आपको दिए हुए तो वो है 1 लाख. किती आहेत बेटा दिलेले? 1 लाख. आहेत की नाही? त्याच्यानंतर त्यांनी आपल्याला इश्यू म्हणजे विक्रीला काढलेले आहेत. किती बेटा? विक्रीला काढले आपण जे मार्केटमध्ये 80,000. कितने आपने? 80,000. उसके बाद इशू ऑन दिस शेयर्स पेमेंट आर टू बी मेड एज फॉलोज. ओके. एप्लीकेशन, अलॉटमेंट, फर्स्ट कॉल, फाइनल कॉल. 20 रुपीज का एक शेयर्स है. 20 रुपीज का एक शेयर्स है. तो उन्होंने बोला आपको पहला इंस्टॉलमेंट में एप्लीकेशन में आपको कितना देने पड़ेंगे? 4, 6, 5 और 5 म्हणजे 4, 6, 5, 5. आणि हा अलॉटमेंट असतो प्रत्येकाच्या 2-2 फायनल. बघा, तर प्रत्येकाच्या किती 2-2 ऍडजस्टमेंट असतात, एंट्री असतात. किती बेटा? 2, 2, 2 आणि 2, 2, 2, 2 आणि 2. हे गोष्ट लक्षात ठेवायची. त्यानंतर अप्लिकेशन रिसिव्ड फॉर 70,000 शेअर्स अँड ऑल द अप्लिकेशन लेटर एक्सेप्ट. म्हणजे आपले जे लेटर आहे बेटा ते किती हे झालेले आहेत? 70,000 शेअर्स झाले. किती बेटा? 20,000 म्हणजे सॉरी 70,000. चुकून 20,000 बोललो मी बेटा. 70,000 हे सबस्क्राईब आहे तुमचे. काय बेटा? ते सबस्क्राईब किंवा कॉल ऑफ पेड ऑफ शेअर्स कॅपिटल काही पण लिहा तुम्ही तरी चालेल. तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची की 20 रुपयाचा हप्ता, 4 रुपये, 6 रुपये, 5 आणि 5 अशा पद्धतीने आपल्याला एंट्री ह्या कराव्या लागतात. म्हणजे त्यांच्यासोबत मल्टिप्लिकेशन करायचं. सर मग तुम्हाला एंट्री कितीनं करायच्या? तर आपल्याला एंट्री ह्या 70,000 करावं लागतात. किती करावं लागतात बेटा? 70,000. का बरं 70,000 करावं लागतं? अबे पिंट्या, जेवढे आपले शेअर सेल झाले असतील तेवढ्यानीच आपल्याला एंट्र्या करावं लागतील. नाहीतर तू म्हणजे की मी 1 लाखनीच करतो. अरे ते तुमच्याकडे काय कॅपिटल आहे. काय बेटा तुमचं ते कैपिटल? आपके पास वो कैपिटल है. उसके बाद आपने उसको सेल करने के लिए निकाला, उसमें से 80,000 जो मोबाइल रहते, शेयर्स रहते, वो शेयर्स 80,000 में ऐसी गारंटी नहीं कि पूरे के पूरे शेयर्स सेल हो जाएंगे. ऐसी कुछ भी गारंटी नहीं रहती. इसके लिए कोणीच गॅरंटी घेऊ नाही शकत की तुम्ही बिझनेस आहे आणि तुमचा आजच्या परिस्थिती व्यवसाय इतका होईल किंवा इतका होईल. सीझनवारी पण धंदे असतात, खूप व्यवसाय बिझनेस असतात. त्यामुळे 70,000 ने आपले शेअर झालेले आहेत, तर 70,000 नीच आपल्याला एंट्र्या करायच्या. ओके बेटा, समजलं हे? तर आता आपण एक्झाम्पल नंबर म्हणतो एंट्री फर्स्ट नंबरची बघूया. तर फर्स्ट नंबरच्या एंट्रीमध्ये पहिल्या नंबरची एंट्री मी तुम्हाला सांगितलेली आहे. कशाची असते ती? रिसिव्हची असते. कशाची असते ती? रिसिव्हची असते. म्हणजे बाय बँक अकाउंट डेबिट. सुरुवातीपासून बाय बँक अकाउंट डेबिट टू
शेअर्स अप्लिकेशन अकाउंट क्रेडिट आहे की नाही. हा, तर इथं आपल्याला हे दिलेलं नाही आहे डेट, त्याच्यामुळे आपण काय करू, याला थोडासा छोटा करून घेऊ, म्हणजे कसं आपल्या एंट्री बसते इथं. हा, बिंग लिहिताना बेटा बिंग शेअर्स अप्लिकेशन अमाऊंट रिसिव्ड ऑन किती आहे, किती येणार आहे बेटा, 70,000 शेअर्स. किती येणार ते आपल्याला 70,000 शेअर्स आहे की नाही. हे शेअर्स आहेत आपले, शेअर्स ऑफ ₹4 इच. किती इच राहणार, 4 इच. आणि हे फक्त एवढंच क्लोज करायचं तुम्हाला, 70,000 इंटू 4 करायचं. 70,000 इंटू किती करायचं, 4. बघा मी तुम्हाला करून दाखवतो वाटलं. 70,000 इंटू किती करायचं तुम्हाला, 4 करायचं आहे. 7 4 चा किती होतो, 20th आहे की नाही. 2,80,000 2,80,000. त्यानंतर सेकंड नंबरला, 2 नंबरला, तर बघा सेकंड नंबरला आता आपल्याला ट्रान्सफरची एंट्री करावी लागते. कोणती एंट्री करावी लागते बेटा, ट्रान्सफरची एंट्री. बाय, ट्रान्सफरची एंट्री करताना बाय शेअर्स आहे की नाही अप्लिकेशन अकाउंट डेबिट टू शेअर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट बिंग शेअर्स अप्लिकेशन अमाऊंट ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट 2,80,000. 2 लाख बेटा 80,000. 2,80,000. त्यानंतर थर्ड नंबरला बघा, आता थर्ड नंबरला बेटा, थर्ड नंबरला आता काय आहे आपल्याला, तुम्हाला हे बघा, तुम्हाला तिथं गणितामध्ये दिसतच आहे, गणितात मी सांगितलेलंच आहे की नाही. हा, तर हे श्री विवेक कंपनीचं जे शेअर्स आपलं जे गणित चालू आहे, 1 लाख शेअर्स होते, 80,000 दिलेले होते. आपल्याला रिसिव्ड किती झालेले आहेत, 70,000 शेअर्स आहेत. किती आहेत बेटा, 70,000 शेअर्स. म्हणून मग इथं दिलेल्या शेअर्स अलॉटेड टू अप्लिकेशन लेटर एक्सेप्ट, लेटर किती एक्सेप्ट. मग त्यावेळेस आपल्याला ते काय करावं लागतात, गणित दाखवावं लागतं, म्हणजे एंट्री दाखवावं लागतात. समजलं ना. हा, तर त्याच याने आपल्याला एंट्री दाखवायच्या असतात, त्याच्यापेक्षा जास्त दाखवायच्या नाहीत. त्यानंतर आपल्याला आता नेक्स्ट जे दिलेलं आहे, कशाची एंट्री असते आता अलॉटमेंट. कोणची एंट्री रहेंगे बेटा, आता अलॉटमेंट डिमांड रिसिव्ड. मग डिमांडची एंट्री करताना काय करायचं आहे तुम्हाला, आता बाय शेअर्स कोणता कॉल, अलॉटमेंट ना. हा जो कॉल असतो सेकंड, त्याचं नाव पहिले येणार, कारण की आता काय असते, डिमांड असते. काय असते बेटा, ते डिमांड असते. मग डिमांडच्या वेळेस अलॉटमेंट अकाउंट डेबिट टू शेअर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट बिंग शेअर्स allotment amount demand 70,000 shares of rupees. किती इच आहे बेटा, बघा 6 इच आहे. कितने इच आहे, 6 है ना, 6 इच. आणि यांचं काय करायचं, क्लोज करायचं. मग आता यांचं मल्टिप्लिकेशन करा, 70,000 इंटू किती करायचं तुम्हाला, 6 करायचं. 70,000 इंटू किती करायचा, 6. 7 6 चा किती होतो, 42. 42. 4,20,000. ओके. हा, 4 नंबरला आता आपल्याला काय होणार आहे, ती रिसिव्ड जे होणार आहे. काय होणार आहे बेटा, ती रिसिव्ड होणार आहे. काय होणार आहे, रिसिव्ड. आला ना लक्षात. हनुमानजी का जन्म कहाँ पे हुआ था बेटा, नासिक में, त्र्यंबकेश्वर है ना. बाय बैंक अकाउंट
Debit by bank account. Debit. 2. Shares allotment account. Credit. B. Shares allotment amount 70 amount received on 70,000 किती बेटा 70,000 shares of rupees 6 each. ओके हा 4,20,000 4 lakhs किती 20,000. आला का लक्षात समजलं. क्लोज हे काय करायचं क्लोज. त्यानंतर बघा मी सांगितलेलं तुम्हाला हे पूर्ण खाली रेषा मारायची नाही. ही गोष्ट लक्षात ठेवायची सगळ्यात महत्वाचं आहे ते. नाही तर मार्क काय होता कमी. त्यानंतर हा डेटचा कॉलम कोणता कॉलम आहे आपला डेटचा कॉलम आहे की नाही. हा मग डेटचा कॉलम मध्ये त्याच्यामध्ये आता वरती लिहायचं नाही आहे तुम्हाला. 5 नंबर किती नंबर बेटा 5 नंबर. 5 नंबर मध्ये काय येणार आहे आता सांगा. डिमांड करू आता आपण म्हणजेच बाय फर्स्ट कॉल कॉल अकाउंट डेबिट 2 शेअर्स काय राहणार सांगा कॅपिटल अकाउंट क्रेडिट. बी शेअर्स फर्स्ट कॉल अमाउंट है की नाही. हा डिमांड ऑन किती 70,000 शेअर्स म्हणजे शेअर्स पूर्ण आता शेअर्स काय राहणार पूर्ण शेअर्स ऑफ रुपीज कितीच्या बेटा फर्स्ट कॉल किती आपला 5 रुपये किती आहे 5 रुपये 5 इच. हा इच 5 इच. हा मग आता यांचं करायचं आपल्याला मल्टिप्लिकेशन 7 5 चा किती होतो 35. 3,50,000 3,50,000. हनुमान जी का जन्म कौन से वार में हुआ था. कोणत्या दिवशी जन्म झाला होता हनुमानजीचा मंगळवारी. कोणत्या दिवशी बेटा मंगळवारी. हा बघा त्यानंतर आता हे काय होणार रिसिव्ड होणार आहे. काय होणार आहे बेटा ते रिसिव्ड बाय बँक अकाउंट डेबिट 2 शेअर्स फर्स्ट कॉल अकाउंट क्रेडिट बीइंग शेअर्स. लक्ष दे जा बेटा आता मी सांगतो तुम्हाला. फर्स्ट कॉल अमाउंट रिसिव्ड काय बेटा ते रिसिव्ड ऑन. आता किती येतील तिथं रिसिव्ड ऑन. बघा आता आपल्याला तिथं त्यांनी काय केलेलं आहे की हे जे गणित आहे या गणितामध्ये या व्यक्तीने 500 शेअर्स किती शेअर्स 500 शेअर्स दिलेले नाहीत. बघा 500 शेअर्स आहेत बेटा किती आहे 500 शेअर्स अलॉटेड टू मधु है ना माधव आहे सॉरी बेटा 500 शेअर्स अलॉटेड टू माधव. ही डिड नॉट पे फर्स्ट अँड फायनल कॉल. या व्यक्तीनं माधव या व्यक्तीनं 500 शेअर्स नाही दिले. आणि त्याच्यानंतर 1,000 शेअर्स अलॉटेड टू विनायक. ही डिड नॉट पे फायनल कॉल रिमाइनिंग द अमाऊंट वॉज रिसिव्ड. म्हणजे या व्यक्तीनं 1000 नाही दिले. 1000 आणि 500 हे शेवटच्या एंट्रीत मायनस करायचे कारण की इथं फायनल कॉल आहे आणि सध्या फक्त फर्स्ट अँड फायनल आहे. म्हणजे या व्यक्तीनं दोन्हीने कॉल दिले आणि या व्यक्तीने एकच कॉल नाही दिला म्हणून याचे शेवटच्या कॉलमध्ये दाखवावं लागतात आपल्याला. तर थोडी तब्येत बरोबर नसल्यामुळे थोडासा आवाज हे होत आहे त्याच्यामुळे बघून गेला. लक्ष द्या 70,000 मायनस किती 500 किती बेटा 500 आहेत ना 500 म्हणजे किती राहणार आपले 79,500 79,000 किती येणार आहे 500. मग इथे लिहायचं 79,500 शेअर्स ऑफ रुपीज किती इच होते 5 इच आहे की नाही 5 इच.
याच व्यक्तीनं कॉल दिलेले आपल्याला नाहीये, म्हणजेच त्या व्यक्तीचे काय होणार आहे ते मायनस होणार. काय होणार आहे बेटा ते मायनस. मग त्याचं मल्टिप्लिकेशन करा, या दोघांचं काय करा मल्टिप्लिकेशन. ते मल्टिप्लिकेशन येते बेटा 3,47,500. 3,47,500 बघा 69,000 म्हणजेच त्या 69,500 मल्टिप्लिकेशन 5 3,47,500. मग इथे लिहिला आता आपण 3,47,500. याला करायचं बेटा क्लोज. त्याला काय करायचं तुम्हाला क्लोज. म्हणजे हे एवढीच रेषा, पूर्ण गणित क्लोज करायचं नाही. मार्क कटिंग बाय. पुन्हा आता डिमांड. आता काय करायची पिंट्या डिमांड कर अबे एकच वेळा तुला पहिले डिमांड करायची मग रिसिव्ह होणार. पहिले डिमांड कर मग रिसिव्ह होणार आहे की नाही. मग डिमांड करताना फायनल कॉल. कोणता कॉल आहे फायनल कॉल. तिथं सेकंड कॉल सुद्धा येते. कोणता कॉल येते बेटा सेकंड कॉल. कधी कधी सेकंड कॉल, फर्स्ट कॉल नंतर सेकंड कॉल. कोणता कॉल येणार आहे सेकंड कॉल येऊ शकतो. सेम एंट्री अशीच करायची बाय फायनल कॉल. बाय शेअर्स लिहावं लागते पहिले. बाय शेअर्स फायनल कॉल अकाउंट डेबिट टू शेअर्स कॅपिटल. कोणता कॉल कॅपिटल अकाउंट क्रेडिट. बिंग दाखवायचा महत्वाचा आहे. बिंग शेअर्स फायनल कॉल अमाउंट रिसिव्ड ऑन 70,000. आता डिमांड करताना पूर्ण करायची बेटा. काऊन कारण की 70,000 हे पूर्ण दाखवणे आवश्यक राहणार. आता 70,000 शेअर्स ऑफ. डिमांड तर पूर्ण करू. कोणी देणार नाही असं माहित आहे का नाही. क्लासमध्ये येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला आपण काय करणार पैसे फी ही मागणारच आहोत. कोणता व्यक्ती देत नाही हे नंतर ठरते. शेअर्स ऑफ रुपीज कितीच्या बेटा 5 ईच आहे की नाही. 3,50,000. 3 लाख किती बेटा 50,000. तुम्हाला 8 मार्काला 4 मार्काला असे छोटे 4 गणित सुद्धा फक्त 4च एंट्री विचारू शकतात. असं जरूरी नाही की या सगळ्या विचारतील. या 4च विचारू शकतात किंवा मग या 4 विचारतील. फर्स्ट कॉल आणि फायनल कॉल हा कोणताही कॉल विचारू शकतात तुम्हाला 8 नंबरला. आता रिसिव्हची एंट्री. रिसिव्हच्या वेळेस कधी बी बाय बँक अकाउंट डेबिट असते. अरे पिंट्या नेहमी करता बाय बँक अकाउंट डेबिट असते. बाय बँक अकाउंट डेबिट आणि फर्स्ट कॉल आपण क्रेडिट. आता हा फायनल कोणता कॉल आहे शेअर्स. शेअर्स फायनल कॉल अकाउंट डेबिट बिंग शेअर्स फायनल कॉल अमाउंट. सॉरी एक पॉइंट चुकला. इथं डिमांड पाहिजे. काय पाहिजे डिमांड. इथं आपल्याला काय लिहायचं होतं बेटा डिमांड. इथं काय लिहायचं होतं आपल्याला डिमांड. होते एखाद्या वेळेस चुका आहे की नाही. हे डिमांड ही रिसिव्ड. ही डिमांड ही रिसिव्ड. डिमांड रिसिव्ड आहे की नाही. ही डिमांड ऑन 70,000 शेअर्स ऑफ रुपीज पाहिजे. आता अँड फायनल कॉल इथं लिहायचं रिसिव्ड ऑन किती. आता मायनस करा. आता या 70 मधून त्या एका व्यक्तीनं 500 शेअर्स नाही दिले. किती शेअर्स नाही दिले 500. दुसऱ्या व्यक्तीनं 1000 शेअर्स नाही दिले. या दोघांचे मिळून किती झाले 1500. मग 1500 या 70,000 मधून मायनस करायचे. कशामधून या 70,000 मधून. या 70,000 मधून 1500 काय करायचे बेटा मायनस. 70,000 1500 काय करायचे मायनस. ती अमाऊंट मायनस करायची. मग मायनस केल्यावर किती येणार आहे तुमची ती 68,500. 68,500. 70,000 आहे की नाही. 70,000 मायनस 1,500. 68,500. आता यालाच मल्टिप्लिकेशन करायचं.
याच संख्येला मल्टिप्लिकेशन करायचं 5 नी, कारण की 3,42,500 3,42,500 ही अमाऊंट आहे, ही रिसिव्ड होणार आहे. ते शेअर्स आहेत बेटा. हे काय असतात? शेअर्स. हे शेअर्स असतात, म्हणून इथं शेअर्स लिहित असतात. शेअर्स ऑफ रुपीज किती आहे? 5 इच. किती इच आहे बेटा? 5 इच. ओके. आणि आता करायचं त्याला क्लोज. आता त्याला काय करायचं? क्लोज आहे की नाही? क्लोज. काहीच नाही, तुम्ही एक वेळा एंट्र्या पाठ केल्या की फक्त इंटरेस्ट अमाऊंटच चेंज होणार आहे. काय चेंज होणार आहे? फक्त अमाऊंट. अरे अमाऊंटच चेंज होते, एंट्र्या चेंज होत नाहीत. हे गोष्ट लक्षात ठेवायची. अगर तुम्हाला याचा स्क्रीनशॉट काढायचा असेल काढून घ्या. हे गोष्ट लक्षात की स्क्रीनशॉट काढायचा काढून घ्या, काहीच हरकत नाही. समजलं? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. आतापर्यंत आपल्या काही विद्यार्थ्यांनी, भरपूर विद्यार्थी व्हिडिओ बघत आहे, परंतु बेटा प्लीज व्हिडिओला लाईक करायचं, शेअर करायचं आणि सबस्क्राईब सुद्धा करा. बेलचं बटन दिलेलं आहे ते सुद्धा दाबा. प्रत्येक वेळेस तुम्हाला नोटिफिकेशन मिळणार. तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा, म्हणजे फार चांगलं राहणार. आणि आपला व्हॉट्सअपचा ग्रुप सुद्धा दिलेला आहे. अगर व्हॉट्सअपच्या ग्रुपवर जॉईन व्हायचं असेल थर्ड सेमिस्टरच्या विद्यार्थ्यांना तर माझा नंबर दिलेलाच आहे, त्याच्यावरती तुम्ही मला मेसेज करा पर्सनली तरी चालेल. ओके, चालेल ना बेटा? आता आपण काय बघूया? याची बॅलन्स शीट. आता काय बघूया? आता आपणची बॅलन्स शीट घ्यायचं. इन द बुक्स ऑफ श्री विवेक कंपनी लिमिटेड बॅलन्स शीट दाखवायचं. लॅबिलिटी असेट, लॅबिलिटी असेट. आता पहिले सुरुवातीला लिहायचं असतं अथोराइज शेअर्स. म्हणजे आपल्याकडे अथोराइज शेअर्स किती आहे, म्हणजे आपलं स्वतःचं भांडवल किती आहे, की जे किती होतं आपलं 1 lakhs होतं बेटा. किती होतं ते? 1 lakhs होतं ना? 1 lakhs इंटू किती? 20 रुपयाचा एक शेअर्स होता ना. मग 20 रुपीजचा एक शेअर्स. 1 lakhs इंटू 20 दाखवायचं, म्हणजे किती येणार ते सांगा बेटा? 20 lakhs. किती येणार? 20 lakhs. त्यानंतर मार्केटमध्ये आपण विक्रीसाठी म्हणजे सेल करण्यासाठी किती दिलेलं होतं? 80,000. म्हणजे 8 2 60, 16 lakhs देणार आहे. 16 lakhs. याला क्लोज करायचं, इथं सुद्धा क्लोज करायचं. हे दोन्हीही क्लोज करत असतात. काय करत असतात? क्लोज करत असतात. त्याच्यानंतर आपले जे मार्केटमध्ये शेअर सेल झालेले आहेत त्याला इंटू करायचं 20. मग हे 20 केल्यावर हे किती येणार आहे? आता 14 lakhs है ना. हे 14 lakhs. आता इथं काय करायचं? कॉल इन एरर्स. हे मायनस करायचे. काय करायचे बेटा? मायनस. या कॉल इन एरर्स काय करतात इथं? मायनस. बरोबर लिही जा. तर बघा कॉल इन एरर्स. आता कॉल इन एरर्स कसे काढतात? त्या 3 नंबरच्या एंट्रीमधून 5 नंबरच्या एंट्रीमधून 6 नंबरची अमाऊंट मायनस करायची. 3,50,000 मायनस 3,47,500. याच्यामधून यामधून ही अमाऊंट काय करायची? मायनस. अरे 5 मधून 6 नंबरची एडजस्टमेंट माइनस, उसको माइनस कर दो बेटा. 2,500 आएगा. 2,500. 0 0 0 5 10तून 7 गेले, 3 राहिले आहे की नाही? 10तून 7 गेले. सॉरी, हे इथं मायनस हातचा वापर दिला आपण. 0तून 5 नाही जात म्हणून इथं कॅरी दिला. कॅरी मग 10 मधून 5 गेले, 5 राहतात. कॅरी वापस दिला. हा कॅरी पुन्हा खाली उतरायचा. बेरीज मुलांची चुकते, ते डोक्यावरच देत राहतात. तसं करायचं नाही. मग आता 7 आणि 1 8 होतो. 8 मधून हे 0 जातो का? नाही. मग इथं कॅरी दिला. 10 मधून 8 गेले, 2 राहतात. हा पुन्हा कॅरी खाली उतरा. 5 मधून 5 गेले, 0 हा 0. 2,500. त्यामधून 3,50,000. 3 lakhs किती? 50,000 मायनस 3,42,500. म्हणजे हे राहतात 7,500. 0 0 10तून 5 गेले, 5 राहिले. पाहून घ्या. 10तून 5 गेले, 5 राहिले. आजचा पद्धतीला या 10 मधून 3 गेले, 7 राहतात. 0 आणि 0 म्हणजे 7,500 प्लस करायचं 2,500. या दोघांची करायची ऍडिशनल. काय करायची बेटा? ऍडिशनल. आपण शांततेत शिकवतो बिलकुल, आणि गणित येतेच पोरांना. 0 0 5 आणि 5 10चे 0 आजचा एक, हे 3 7 आणि 3 10 म्हणजे 10,000. मग इथं हे 10,000 काय करायचे? मायनस. म्हणजेच ही अमाऊंट येणार 13,90,000. 13 lakhs किती येणार? 19,000. याला करायचं असं क्लोज. सॉरी, इथं नाही दाखवायचं. त्याच्यानंतर खाली पुन्हा 13,90,000. 13,90,000. हे 13,90,000. आणि याला आता काय करायचं तुम्हाला?
क्लोज. अलग लक्षात. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि त्याच्यानंतर आता हे आपलं रफ होतं. मी आता इथं लिहिलं, तुम्ही नाही लिहायचं बेटा तिथं, तुम्ही रफ मध्ये करायचं. बँकेच्या नावाने दाखवायचं बँक अकाउंट 13,90,000. 13,90,000. आता हे बाहेर गेलं तुम्ही बरोबर आतमध्ये पद्धतशीर लिहिणे आवश्यक राहणार. 13,90,000 तुम्हाला. ओके, आलं लक्षात. समजलं बेटा. हे व्हिडिओ हे क्लोज करणे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. स्क्रीनशॉट काढायचं असेल काढून घ्या, काहीच हरकत नाही. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. हा, समोर. जय हिंद, जय महाराष्ट्र.